नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या सुषमास किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। तर त्यासाठी बघून घेऊया साहित्य। हिरवी मिरची, मुगाची डाळ, शेंगदाणे भाजलेले आणि चवीपुरते मीठ। तर आपण ह्या मेथी नीट करून घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आपण ही मेथी धुवून घेऊया। आपण ही धुतलेली भाजी कढईमध्ये घालून घेऊया। तर आपण आता ही भाजी धुवून घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये आपण हे मुगाची डाळ घालणार आहोत। डाळ अशी थोडी झाकून टाकायची, म्हणजे ह्याला पाणी सुटून लवकर डाळ शिजली जाते। तर आपण हे मिरची आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत। शेंगदाणे खूप बारीक करायचे नाहीत, तर असे मोठे मोठे ठेवायचे, म्हणजे दाताखाली लागल्यावर खूप छान चव लागते। तर आपण आता हे भाजी हलवून घेऊया। आपल्या भाजीला पाणी सुटायला लागलेलं आहे। आता आपण ही मिरचीची बारीक केली होती मिरची त्यात घालून घेऊया, म्हणजे पाणी सुटतं। मिरची टाकून एकदा हलवायचं आणि असंच ठेवायचं थोड्या वेळ, त्याला पाणी सुटून ते डाळ आणि भाजी शिजली जाते। तर इथं तुम्ही पाहून घ्या, त्या भाजीला आपल्या पाणी सुटलेलं आहे। कसं असं पाणी सुटल्यामुळे भाजी पटकन शिजते। आणि ह्याला तेल टाकायचं नाही लगेच, तर तेल शेवट टाकायचं, म्हणजे भाजी शिजल्यानंतर तेल टाकलं तर चविष्ट खूप खूप होते। आधीच जर तुम्ही तेल टाकलं तर त्याला पाणी सुटत नाही, त्यामुळे भाजीला चवही चांगला लागत नाही। आपली भाजी शिजत आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्यांचा कूट घालू। हे शेंगदाणे हे पाण्यामध्ये थोडेसे शिजून द्यायचे, म्हणजे ह्या भाजीची सगळी चव शेंगदाण्यामध्ये पण उतरते आणि शेंगदाण्याची चव भाजीमध्ये उतरते, त्यामुळे चविष्ट लागतं करी। आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया। तर मी इथं 2 चमचे तेल घातलेलं आहे, तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता। सुगंध असा भाजीचा सुटलेला आहे आणि भाजी आपली अशी आता छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता। अजून 2 मिनिटं आपल्याला अशीच भाजी ठेवायची आणि मग गॅस बंद करायचा। हे पहा, आपली भाजी तयार झालेली आहे। कशी दिसताना छान दिसते आणि घमघमाट खूप छान असा सुटलाय। चवीला ही भाजी खूप छान झाली, बघून घ्या तुम्ही। तर आपण आता गॅस बंद करून घेऊया। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा।